जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. तर आपलं वाचन सुरू आहे बुद्धनेच धम्म, भगवान बुद्धाने त्यांचे धम्म याबद्दल. तर आज पाहूया आपण समोरचं प्रथम खंड पहिला भाग 5वा, त्याच्यातलं तिसरा प्रकरण. ठीक आहे, पहिला दुसरा वगैरे ते सगळं झालं. आपण जे वाचन करतात ते कंटिन्यू सिस्टमॅटिक जसं लिहिलं आहे बाबासाहेबांनी त्यानुसार आपण वाचन सुरू आहे. ठीक आहे, तर आता काय लिहिलं आहे यामध्ये? पहिला खंड भाग 5वा याच्यामधला तिसरा प्रकरण हा ब्राह्मणासंदर्भात आहे. ब्राह्मणांनी जे वर्णव्यवस्था वगैरे लिहिली त्याच्याबद्दल इथं डिटेल लिहिलेलं आहे. तेवढं तर मी सांगणार नाही, कारण तेवढं जर मी इथं सांगितलं तर चातुर्वर्ण्याचा प्रचार केल्यासारखं होईल ते. त्याच्यामुळे ते तुम्ही वाचून घ्याल लगेच, आणि ते तसं वाचण्याला की नाही सगळ्यांना माहीतच आहे चातुर्वर्ण व्यवस्था. ठीक आहे, पण भगवान बुद्धांचं काय म्हणणं आहे ते मी वाचतो. याच्यात काय लिहिलं बाबासाहेबांनी भगवान बुद्ध त्यांच्या विचार. माणसाने सत्य, यथार्थ सत्य जाणून घेतले पाहिजे. भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची बाब आहे. भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाची बाब आहे, सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि सत्य शोधून काढण्याकरिता विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे, अशी त्यांची पक्की खात्री होती बुद्धांची. लक्षात घ्या, वेद ही कधीही न बदलणारी कायमस्वरूपाची अशी समाजरचना होती असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होता. या कारणामुळेच ब्राह्मणी तत्वज्ञानाचा विचार सिद्धांत ब्राह्मणी तत्वज्ञानाच्या वरील सिद्धांत भगवान बुद्धांनी अत्याधिक अत्यप्रिय म्हणजे अप्रिय होता. हे याच्यामुळे, कारण विचार स्वातंत्र्य नव्हतं त्यामध्ये. ब्राह्मणी तत्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांच्या तितकाच विरोध होता. यज्ञ करण्यामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ असा त्यांनी भेद केला होता. दुसऱ्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ असं भगवान बुद्धाचं म्हणणं होतं. व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणत्या देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा खोटा यज्ञ आहे, असं सरळ गौतम बुद्धाचं म्हणणं होतं. ब्राह्मणांचे अधिकांश यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशुचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याला मुक्ती मिळावी या उद्देशाने जरी हे यज्ञ होत असतील तरी ते मान्य नव्हते. यज्ञाविरोधी असलेले लोक ब्राह्मणाचा उपवास करत असत. पशुचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर शीघ्रतर स्वर्गात जाण्यासाठी त्याने स्वतःच्या बापाच्याच बळी का देऊ नये, असं भगवान बुद्धाचं म्हणणं होतं. पहा, त्यानंतर काय म्हणतात भगवान बुद्ध? यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना तेवढा तिरस्करणीय वाटत होता, तेवढाच चातुर्वर्ण्याचा सिद्धांतही त्यांना नापसंत होता. चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने ज्या प्रकारची समाजरचना त्यांना सर्वथा अप्राकृतिक समाजरचना वाटली. अप्राकृतिक. तिच्यावरील वर्गरचना सक्तीची आणि गुलामी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली ती समाजरचना होती चातुर्वर्ण समाजव्यवस्था. मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना नापसंत होता ब्राह्मणांना. लक्षात घ्या. पुढे काय लिहितात बाबासाहेब? विषमता ही प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. ब्राह्मणांनी ज्या विषमतेच्या सिद्धांताचा प्रचार केला ते त्या समाजाचे अधिकृत धर्मतत्व होते. ती असमानता समाजावर अशीच आपोआप स्थापित झालेली नव्हती. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वासच नव्हता. वस्तुतः समतेला त्यांचा विरोध होता. ब्राह्मणवादाचे केवळ विषमतेचे समाधान झाले नाही, वर्ग विषमता ही त्यांचे सार होते. क्रमिक असमानता हा त्यांचा प्राण होता. असमानता त्यांचा प्राण होता. समाजात सुसंवाद आणि मेळ निर्माण करण्यासाठी गोष्ट
तर दूरच राहू, पण ही वर्गवार विषमता समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण करील. म्हणजे एक जण खाली, दुसरा त्याच्या वर, तिसरा त्याहून वर आणि चौथा सर्वात वर, याप्रमाणे क्रमिक घृणेची भावना तयार करील आणि त्याप्रमाणे खालच्या वर्गात द्वेषाची भावना तयार करीत असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे भगवान बुद्धांना वाटले. 4 वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नव्हते. त्याविषयी ते व्यवसाय काम करण्याची कुशलता आणि सामर्थ्य यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते, तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते. चातुर्वर्ण्याच्या नियमाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायऱ्यावर समाज रचना उभारली तो अतिशय चुकीचा होता, असा निष्कर्ष भगवान बुद्धांनी काढला. त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिलेच नाही, त्यामुळे सर्वांचे कल्याण देखील साध्य होऊ शकत नाही. निश्चितच मूठभर लोकांच्या हितासाठी, बहुसंख्य लोकांना सतत राबविण्यासाठी चातुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून तयार करण्यात आली होती, हे गौतम बुद्धांनी समजले. तेव्हा या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणजे भूदेव म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे यासाठी माणसाला भाग पाडण्यात आले होते. दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दासात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठी ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता, हे लक्षात घ्या, असे भगवान बुद्धाचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय इतर कोणीही कारणीभूत नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून देखील बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरवण्यात आली होती, असा हा कर्मवाद होता ब्राह्मण लोकांचा. ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्याची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती, त्या शूद्र आणि स्त्रिया या 2 वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य उरले नाही. या कर्मवादामुळे ब्राह्मण तत्वज्ञानाने ते झालं. विद्यार्जनाचा हक्क ज्यांना नाकारण्यात आला होता, याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन व्यवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते. ब्राह्मणी धर्माने ज्याचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. त्यामुळे त्या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे भक्त बनले व त्याचा तो पुरस्कार करू लागले. त्यांना कळलंच नाही की आपण दडपशाहीमध्ये आहोत म्हणून. शस्त्र धारण करणे हा प्रत्येक मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्राचा शस्त्र धारण करण्याचा हक्क त्यांच्यापासून हिसकावून घेण्यात आला होता. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, सामर्थ्यवान व प्राणघातक क्षत्रिय आणि धनवान वैश्य अशा भयंकर कटाचे बळी बनवून शूद्रांना असहाय्य असे करून टाकण्यात आले होते. अशा या समाज रचनेत सुधार घडवणे शक्य होते काय? ही समाज व्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही, हे भगवान बुद्धांना माहीत होते. ते नष्ट करून टाकणे शक्य आहे, बदलणे शक्य नाही, नष्ट करून टाकणे शक्य होतं. चातुर्वर्ण व्यवस्था जी बाबासाहेबांनी नंतर केली. या कारणासाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञानाला भगवान बुद्धांनी अमान्य केले. अशा पद्धतीने प्रथम खंड भाग 5 त्याच्यातील 3ऱ्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. तर मित्रांनो, माझे चॅनल बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम.